महत्त्वाची बातमी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था आढावा बैठक सुरू आहे आणि बैठकीला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील हजर आहेत आणि प्रसार माध्यमांना इथे मनाई करण्यात आली आहे। पण या दरम्यान आमदार अनिल गोटे जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेत आणि पोलिसांनी पैसे कसे खावेत या संदर्भात ही बैठक सुरू असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे। आपण बघतोय धुळ्यामध्ये आहेत मुख्यमंत्री आणि कायदा सुव्यवस्था आढावा बैठक सध्या तिथे सुरू आहे अशी माहिती कळतेय। प्रसार माध्यमांना इथे मनाई करण्यात आली आहे। दीपक बोरसेंकडून अधिक माहिती घेणार आहोत। दीपक, आताचे अपडेट्स। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आहे। धुळे जिल्ह्यातल्या विविध योजना असतील आणि विविध आढावा बैठक या ठिकाणी होणार आहे। त्याच्या आधी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये आता धुळे जिल्ह्यातलं जे आढावा बैठक सुरू आहे त्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची बैठक सुरू झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते आणि या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते आणि ही बैठक सुरू आहे आणि या ठिकाणी जिल्ह्यातल्या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत। धन्यवाद दीपक या माहितीबद्दल। आपण बघतोय की आमदार अनिल गोटे यांनी देखील या बैठकीबद्दल टीका केलेली आहे। कायदा सुव्यवस्थेकडे बैठक सुरू आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे कसे खावेत या संदर्भातलं ट्रेनिंग इथे सुरू आहे अशी टीका सध्या त्यांनी केलेली आहे। पुढची बातमी महत्त्वाची। कोरेगाव भीमा विजयस्तंभ जागेचा ताबा आता सरकारकडे राहणार आहे। 12 जानेवारीपर्यंत सरकारकडे त्याचा ताबा राहणार आहे आणि 1 जानेवारीला या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथे होणारी गर्दी लक्षात घेता पुणे अहमदनगर महामार्गावरच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेत। कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला हायकोर्टाने परवानगी दिलेली आहे। वाहतुकीत मात्र मोठ्या प्रमाणात तिथे बदल करण्यात आलेत।